राम राम. शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत मैत्रिणींनो? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे. आता मी आज माझी रेसिपी आहे साधी सोपी पालकाची भाजी. पालकाची भाजी मी आणली होती काल परवा, तर ती आज मी बनवणार आहे. आता याला ना असं चांगलं कुडून घ्यायचं. मी कुडूनच घेते, चिरून नाही घेत. इथं लसूण घेतलं आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, डाळीचं पीठ घेतले, मोहरी, जिरं, हिंग, हळद आणि शेंगदाण्याचं कूट पण आहे, मीठ पण घेतले ते. हां, आता ही भाजी मी कुडून घेते. हातानेच कुडून घेणार आहे मी. हाताने कुडून घेऊन आता हे इकडे पाणी ठेवले, पाण्यात मी मीठ टाकले आणि मिठाच्या पाण्यात भाज्या धुवून घ्यायच्या कुठल्या पण. कारण कसं औषध वगैरे मारलेलं राहतं ना, मग ते मिठाच्या पाण्यात धुवून घेतलं का निघून जातं आणि स्वच्छ पण फ्रेश पण दिसतात भाज्या धुतल्या. मिठाच्या पाण्यात मी धुवून घेतली पालकाची भाजी. तुम्ही पण अशा धुवून घ्यायचा मिठाच्या पाण्यात भाज्या. आता आपल्याला शिजवायला ठेवायची आहे. आता याच्यातनं थोडंसं मीठ टाकणार आहे मी आणि पाणी टाकणार आहे. गॅसवर शिजवायला ठेवून दिली मी. आता अशी ना शिजून घ्यायची आणि थोडी अर्धकच्चीच ठेवायची, जास्त नाही गाळा होऊ द्यायची, त्याची न चव निघून जाते. आता ही शिजली भाजी आता मी घोटून घेणार आहे. अशी घोटून घ्यायची, अशी चांगली घोटायची मस्त, अशी छान घोटायची, चमच्यानं घोटून घ्यायची. आणि आता याच्यात टाकणार आहे मी डाळीचं पीठ टाकणार आहे. डाळीचं पीठ टाकलं बघा. आता हे पण आपल्याला चांगलं असं हलवून घ्यायचं, असं चांगलं घोटून घ्यायचं. हां, असं घोटून घ्यायचं. खूप चांगली भाजी होते. अशी पालकाची भाजी करून बघा, एकदम साधी सोपीच आहे. त्याला काही जास्त मसाले बिसाले लागणार नाही, काय. झाली बघा आता घोटून आपली. आता मी हिरव्या मिरच्या कुटून घेते खलबत्त्यामध्ये. अशा खलबत्त्यामध्ये किंवा तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही घ्यायचं कुटून. मी घेतल्या हिरव्या मिरच्या कुटून. कढई ठेवली बघा इकडं. गरम झाली कढई, तेल टाकलं मी. आणि मी जास्त तेल नाही वापरत भाज्यांना, थोड्या तेलात खूप चवदार भाज्या. तेल टाकलं. आता आपलं तेल पण गरम झालं आहे. आता आपल्याला टाकाय लसूण कापून घेतला मी. मोहरी जिरं ते घेतलेलंच आधीच दाखवलं होतं, पण हे बघा आता आपल्याला टाकायचं आहे, मोहरी टाकायची आहे. मोहरी जिरे मी टाकले, लसूण पण टाकला. आता ते मिरची कुटून घेतली होती हिरवी मिरची, ती पण टाकली. त्याला चांगलं असं परतून घ्या, असं हलवून छान असं. हां बघा, असं छान परतून घ्यायचं. आणि आता आपल्याला टाकायचं इथं हिंग आणि हळद टाकायची. मी आता हिंग आणि हळद टाकते. हां, त्याला पण असं छान परतून घ्यायचं. बघा किती छान झालं. आता टाकायची आपल्याला भाजी. वा, किती छान वास येते गं, खूप चांगला वास येते फोडणीचा बरं का. हां, असं मी ना लोखंडाच्या कढईतच करून घेते आणि नंतर दुसऱ्या कढईत ओतून घेते. आता हिरवी भाजी आहे ना, लोखंडाच्या कढईत जर शिजवली तर काळपट नाही पडायची, मग मी दुसऱ्या कढईत ओतून घेणार आहे. बघा किती छान कलर आला आहे. आता मी मीठ टाकलं थोडंसं, अगोदर बी टाकलं तर शिजायला, पण आता पण टाकलं आहे. आता मी या कढईमध्ये ओतून घेणार आहे. अशी भाजी करून बघा, साधी सोपी एकदम, खायला एकदम छान लागते बघा. आता मी वरून शेंगदाण्याचं कूट टाकले. मी शेंगदाण्याचं कूट दाखवलं नव्हतं अगोदर, आता वरून टाकले. अशी भाजी करून बघा, खाऊन बघा, कमेंट करा मला. आता याच्याबरोबर मी ना करणार आहे ज्वारीच्या भाकरी. हां बघा, इकडं माझ्या भाकरी पण झाल्या आहे रेडी, भाजी पण झाली आहे रेडी. ज्वारीच्या भाकरी आणि पालकाची भाजी, एकदम गावठी जेवण बघा. पालकाची भाजी घेतली, भाकर घेतली, पापड, कांदा, लोणचं, भात, असं जेवण करायचं आणि खायचं.